रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला घरासाठी खूप कमी वेळ मिळतो किंवा मिळतही नाही असं बऱ्याच जणांसोबत होत असतं. पण तरीसुद्धा आपण घरासाठी वेळ काढून घराला स्वच्छ करायला पाहिजे. तेव्हाच नीटनेटकं व्यवस्थित आपलं घर असं सुंदर दिसत असतं. त्यामुळे आपण घरासाठी 15 मिनिटं तरी काढायलाच पाहिजे आणि घराची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा झालाच पाहिजे. आजचा व्हिडिओ हा असाच काही असणार आहे. माझं सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मी काय काय करते, काय नाही करत. आणि त्यानंतर 15 महिन्यांचा माझा मुलगा आहे, त्याचं सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन कसं आहे, त्याला जेवायला कधी देते, काय देते, काय काय असतं जेवणामध्ये, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी माझं आवरून झालेलं आहे. जो पसारा केलेला असतो तो पूर्ण आवरून घेतलेला आहे. नंतर घरांना झाडू मारला. त्यानंतर आता मी घर पुसून घेत आहे. सर्व रूम मी पुसून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर रियांशला मी रव्याचा उपमा बनवून दिला. मम्मी रियांशला उपमा खाऊ घालते तोपर्यंत मी अंघोळीला गेली आणि अंघोळ करून आल्यानंतर माझं नेहमीचं स्किन केअर रुटीन आहे. आता थंडीसुद्धा पडत आहे, तर स्किन केअर हे झालंच पाहिजे आणि लवकर हातपाय फुटून जातात थंडीमुळे. तर त्यामुळे आता मी पहिलं फेस सिरम लावून घेतलं, नंतर मॉइश्चरायझर लावलं आणि लिप बाम लावून घेणार आहे ओठांना. हे माझं सकाळचं रुटीनच झालेलं आहे आता थंडीचं सुद्धा. तर मी माझं आवरत होती तोपर्यंत मम्मीने रियांशला झोपवून दिलं. तो झोपल्यानंतरच माझे बाकीचे जेवणाचं वगैरे ते होत असतं. त्यामुळे आधी त्याला झोपवायचं गरजेचं असतं, नाही तर तो करू देत नाही. त्याच्यासोबत खेळावं लागतं. रियांचं खाऊन झाल्यानंतर थोडा वेळ त्याच्यासोबत खेळावं लागतं. अर्धा 1-2 तासपर्यंत जेवढा तो खेळेल तोपर्यंत खेळावं लागतं. त्यानंतर मग त्याला झोपवलं जातं. झोपवल्यानंतरच बाकीचे कामं होत असतात, म्हणजे स्वयंपाक होत असतो. तर मी जोपर्यंत माझी आवरत होती तोपर्यंत मम्मीने रियांशला झोपवलं आणि त्यानंतर आता स्वयंपाकला लागणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? आय होप सर्वजण एकदम मस्त असणार, मजेत असणार, व्हिडिओ बघत असणार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशावरून आहे आणि सकाळी उठून माझे सर्व कामं झालेत ते तर तुम्ही बघितलेच असतील कसं काय करत असते मी. तर चला, तर मग आता मी स्वयंपाक बनवत आहे. दुपारच्या स्वयंपाकाला मी स्टार्ट केलेला आहे. आज बनवणार आहे शेवभाजी. तर चला मग शेवभाजी बनवून घेते मी आता. मम्मीने कांदे कापून भाजायला ठेवले. आता मी टोमॅटो कापून घेते आणि मसाला बनवणार आहे. कधी कधी शेवभाजी आम्ही मसाल्याचं बनवतो, नाहीतर मग साधे कांदे टोमॅटो कापून सुद्धा शेवभाजी बनत असते. पण आज मसाल्याची शेवभाजी बनवायची, तर मसाला भाजून घेतला आहे. त्यानंतर शेवभाजीसोबत मला फुनके खायचे होते. बरेच दिवस झाले फुनकेसुद्धा बनवले नव्हते. तर त्यामुळे म्हटलं चला आता शेवभाजीसोबत फुनकेसुद्धा आपण बनवून घेऊ. तर मी आता फुनके बनवून घेत आहे. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू. तोपर्यंत बघू रियांश झोपलेला असेल तर झोपतो तो. जोपर्यंत आमचं जेवण होतं तोपर्यंत झोपतो. आता मला मध्येच भूक लागली होती आणि रात्रीची खिचडी होती, तर मी ते गरम करून घेतली आणि आता ती खिचडी मी खाऊन घेते. जोपर्यंत मम्मी शेवभाजीला फोडणी देते. मम्मीने शेवभाजी छान अशी बनवून घेतली. त्यानंतर दुपारी मला दळणसुद्धा संपलं होतं, तर चला म्हटलं आज दळणसुद्धा दळून घेऊ. रियांश झोपलेलाच आहे, तर त्याला बेडरूममध्ये झोपवलं होतं. नंतर मग आता तो उठला, 3-4 वाजेला उठला. त्यानंतर त्याचंसुद्धा पार्सलसुद्धा आलं होतं आणि पार्सलमध्ये मम्मीने त्याच्यासाठी 2 ड्रेस मागवले होते. थंडीच्या हिशोबानेच मागवले होते. फुल पॅन्ट आणि फुल टी शर्ट आहे ते. तर आजीने घेऊन दिलेले, लाव लवकर. छान आहे ना रियांश? ऐ, नाही आवडले? परत करायला जातोय? तुला नाही आवडले? परत करतो, देऊन द्यायचं. ऐ, इकडे बघ. मिशोवरून रियांसाठी 2 ड्रेस मागवले होते. कॉम्बोचा सेट होता हा. खूप छान आहे, कपडा पण खूप छान आहे आणि सुंदर असं कार्टूनसुद्धा दिलेलं आहे. याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि खूप छान कलर आहे. त्यानंतर बघा रियांशला मी ऑमलेट बनवून दिलं 3-4 वाजेला. तर त्याने ते ऑमलेट खाल्लं आणि बघा ते गरम होतं, तर त्यामुळे तो आता फुकून खायला लागला आहे. जसं बघतो तो तसं करतच असतो. तर त्याने टीव्ही बघत बघत ऑमलेट खाल्लं. आता त्याला टीव्हीची सुद्धा सवय झाली आहे. हळूहळू करत तो चिडचिड करतो, त्यामुळे त्याला टीव्ही लावूनच खायला आता सवय पडली आहे. तर तो
बघा कसा डान्स करतोय आणि आता ऑमलेट खाऊन घेतो. पोरांना खाण्यासाठी आपण करू शकतो कधी-कधी, पण टीव्ही दाखवणं हे चांगलं नसतं. त्यानंतर मग ऑमलेट थोडंसंच खाल्लं होतं. त्यामुळे मग म्हटलं चला आता फ्रूटसुद्धा देऊ. तर 5-6 वाजेला मी त्याला ड्रॅगन फ्रूट आणि ॲपलचं ज्यूस बनवून दिलं होतं. ड्रॅगन फ्रूट तो खात नव्हता म्हणून ॲपलमध्ये मिक्स करून खाऊ घातलं. संध्याकाळी रियांश खूप जास्त चिडचिड करत होता. त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला. तर रात्रीच्या जेवणाला मी बनवलं होतं बटर चिकन. त्याची रेसिपीसुद्धा शूट नाही केली. संध्याकाळनंतर माझं शूट करणं पॉसिबलच झालं नव्हतं. त्यामुळे काही शूट नाही केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. असं होतं माझं आणि रियांचं सकाळ ते संध्याकाळचं रुटीन. चला तर मग भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा आणि मजेत राहा. चलो बाय.